नमः प्रकृत्यै भद्राय नियता प्रणदा स्मताम् लंबोदर लंबोदर महाराज जय जय लंबोदर
शंकर पड़ता संरक्षित सुरराय जय जय संरक्षित सुरराय जय जय संरक्षित सुरराय जय जय लंबोदर जय लंबोदर महाराज लंबोदर महाराज जय जय लंबोदर महाराज मत्सर संकटि इंद्रादि पड़ता मत्सर संकटि इंद्रादि पड़ता मत्सर संकटि इंद्रादि पड़ता मत्सर संकटि इंद्रादि पड़ता रक्षिषतु गणराय जय जय रक्षिषतु गणराय जय जय रक्षिषतु गणराय
लाल जय जय लंबोदर महाराज लंबोदर महाराज जय जय लंबोदर महाराज जय जय लंबोदर महाराज कृष्ण चरणी लक्ष्मण लागो राम चरणी लक्ष्मण लागो कृष्ण चरणी लक्ष्मण बालकृष्ण चरणी लक्ष्मण राम चरणी लक्ष्मण कीर्तन संगे रंगात देखवा कीर्तन संगे रंगात देखवागो कीर्तन संगे रंगात देखवागो देखवागो रामचरणी लक्ष्मण लागो कृष्ण चरणी लक्ष्मण लागो रामचरणी लक्ष्मण कृष्ण चरणी लक्ष्मण लागो रामचरणी लक्ष्मण लागो कृष्ण चरणी लक्ष्मण हे स्वरूपी मन दाविद स्वरूपी स्वरूपी मन दाविदा स्वरूपी मन लाविता सौख्यामा काम क्रोधादिक जाती निज धाम कृष्ण चरणी लक्ष्मण लागो रामचरणी लक्ष्मण लागो कृष्ण चरणी लक्ष्मण लागो रामचरणी लक्ष्मण सारा सार बदविता सद्गुरुराय मंगल धाम जीवन नर हरि पाया कृष्ण चरणी लक्ष्मण लागो रामचरणी लक्ष्मण लागो कृष्ण चरणी लक्ष्मण चरणी लक्ष्मण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावु तन्मय होवुनि बलवंत प्रेम गावु तन्मय होनि बलवंत प्रेमी गावु प्रेम कृष्ण चरणी लक्ष्मण लागो कृष्ण चरणी लक्ष्मण लागो राम चरणी लक्ष्मण चरणी लक्ष्मण चरणी लक्ष्मण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
नमः पार्वतीपते हर 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 कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भगवान परशुराम महाराज की भगवान पुरुषोत्तम महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय जय रघुवीर समर्थ सुपुत्र सदा दिन संसारी कुळाचे मंडन सुपुत्र संसारी कुळाचे मंडन वंश उद्धरण हरी भक्त सुपुत्र मंडन सुपुत्र संसारी सुपुत्र सुपुत्र संसारी कुळाच मंडन सुपुत्र संसारी कुळाचे मंडन कुळाचे संसारी कुळाचे मंडन वंश उद्धरण हरी भक्त सुपुत्र 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 कुळाचे मंडन सुपुत्र संसार कुळाचे मंडन वंश उद्धरण हरी भक्त वंश उद्धरण कुळाचे मंडन सुपुत्र संसार भक्त तरेदारी 42 कुळे भक्त तरे भक्त तारे तारी तारा भक्त तारे भक्त 42 कुळे भक्तीचे निमुळे वंशोद्धार भक्तीचे निमुळे वंशोद्धार पुत्र संसारी
मंडन सुपुत्र संसार सुपुत्र संसार वंशोद्धार करी सुपुत्र संसारी ये रानाचारी पापरूपी नर भक्त जाणावे जयासी नेणवे देवराव ओळे पाहुनिया भाव दास म्हणे माव कामानो सुपुत्र संसारी कुळाचे मंडन सुपुत्र संसारी कुळाचे मंडन सुपुत्र संसारी कुळाचे मंडन वंश उद्धरण हरी भक्त वंश उद्धरण हरी भक्त सुपुत्र संसारी कुळाचे मंडन सुपुत्र संसारी मोहन में कैसे दादिन दिन रहूं मोहन में कैसे रहूं मोहन में कैसे रहूं तुम बिन जिया मोरा घरी पर नहीं मानत सोरी सूरत मोरे नैना बस गई कैसे रहूं कैसे रहूं मोहन में कैसे रहूं तुम बिन जिया मोरा घरी बोल नहीं मानत सवरी सूरत मोरे नैना बस गई कैसे रहूं कैसे रहूं मोहन में कैसे रहूं दर्शन गोचित चार चित चावत मधुर गुण मन भावत सुंदर सुरस अति मनोहर अपने मन को कैसे रहूं मोहन में कैसे रहूं तुम बिन जिना मोरा घरी नहीं मानत मेरी सुरत मोरे नैना बस गई कैसे रहूं मोहन में कैसे रहूं तुम बिन जिया मोरा घरी पर नहीं मानत पूरी सूरत मोरे नैना बस गई कैसे रहूं मोहन में कैसे रहूं दर्शन को चित चावत मधुर गुण मन भावत सुंदर सूरत अति मनोहर अवन मन में कैसे रहूं मोहन में कैसे रहूं आपुल्या बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची काय म्या पामरे भुलावी उत्तरे एकदा विश्वांबरे बोलविले साळुंकी मंजुळ बोलवतसे बाणी बोलविता धनी वेगळाची तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पंगुळा पाया मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं हर नमः पार्वती पदे हर 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 महा पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की भगवान परशुराम महाराज की भगवान पुरुषोत्तम महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय जय रघुवीर समर्थ पात्रन्न तापयति नैव मलं प्रसूते स्नेहन्न संहरति नैव गुणान् क्षिणोति
द्रव्यावसान समये चलतान्न धत्ते सत्पुत्र एव कुल सद्मनी कोपी दीपहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. दिवसा जगाला प्रकाश देणारा सर्वात मोठा दिवा कोणता? दिवसा जगाला प्रकाश देणारा, आपल्याला प्रकाश देणारा सर्वात मोठा दिवा कोणता? सूर्य. रात्रीचा सगळ्यात मोठा दिवा कोणता? चंद्र. प्रदोषे दीपकश्चंद्र, प्रभाते दीपको रवी, त्रैलोक्य दीपको धर्म. त्रैलोक्याला उजेड दाखवणारा सगळ्यात मोठा दिवा धर्म आहे. त्रैलोक्य दीपको धर्म. आता एक राहिला, सुपुत्र कुलदीपक. आणि कुलाला प्रकाशमय करणारा असा सर्वात मोठा दिवा जर कोण असेल, कोण आहे? पुत्र आहे का? पुत्र हा सगळ्यात मोठा. त्या पुत्राचं म्हटलं असतं, तसं म्हटलं नाही. सुपुत्र कुलदीपक. पुत्र असला म्हणून झालं नाही. एरवी पुत्राची व्याख्या अशी, पुन्हा नरकात दस्मात त्रायते पितरं सुतः. असं पुत्र इथे तस्मात पुत्र इथे ख्याता. पुत्र कुणाला म्हणायचं? की ज्याच्या जन्मानं आई वडील पुन्नावाच्या नरकापासून तरले जातात, तो पुत्र. याहीपेक्षा केवळ पुत्र म्हटलं तर ते आपलं वाक्य फुकट जाईल, म्हणून शास्त्राने सुपुत्र कुलदीपका असं म्हटलं. सुस्तुपुत्र हा सुपुत्र. सुपुत्राचं कर्तव्य तसं आहे. सुपुत्राची बरोबरी कुणाबरोबर केली आम्ही ते का? त्याला कुलदीपक म्हणतात. सुपुत्राला सुपुत्र कुलदीपक. त्याला कुलदीपक असं म्हणतात. दीपक म्हणजे उजेड देणारा, अंधार नाहीसा करणारा, प्रकाशमान करणारा असा. आणि तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारा. चांगला दिवा कोणता? सूत्र श्लोक जो मी म्हटला, पात्रन्न तापयती. चांगला दिवा जो आहे ना, पात्रन्न तापयती, ज्याच्यामध्ये तो पेटवलेला आहे त्या त्या समईला ताप देत नाही. पहिला त्याचा गुण आहे, समईला ताप देत नाही. पात्रन्न तापयती नैव मलम प्रसूते, किंवा पुन्हा पुन्हा काजळी प्रसूत करत नाही. चांगला दिवा म्हणजे असा की शांत पेटतो, काजळी पुन्हा पुन्हा तयार करत नाही. ज्या पात्रामध्ये पेटलेला आहे त्या पात्राला ताप देत नाही. स्नेहन्न संहरती. स्नेह म्हणजे जे तेल घातलेलं असतं ना, ते भराभर संपवत नाही. लावला की दिवा संपला म्हणेपर्यंत वात सुद्धा जळून गेली. समई सुद्धा काय झाली, पात्र. तो सुपुत्र चांगला दिवा नाही. सांगा, स्नेहन्न संवरती, भराभर भरा. काय होतं की पात्र तापलं, पात्र तापलं की तेल तापतं, तेल तापलं की ते भराभर जळतं आणि संपतं. हा दिवा स्नेहाचा संहार करतो. मग चांगला दिवा कोणता? स्नेहन्न संवरती. आधी पात्राला तापवत नाही, त्यामुळे तेलाला त्याचा काही त्रास नाही, त्यामुळे पेटण्याला काही त्रास नाही. काही भीती नाही. पात्रन्न तापयती नैव मधुम प्रसूते, स्नेहन्न संवरती नैव गुणान क्षिणोती. असा एकदा लावला की नाही, तो हळूहळू हळू बारीक झाला, बारीक झाला, मध्येच मोठा झाला, मध्ये बारीक झाला, बारीक झाला. असलं का नाही. एक जो लावला दिवा एकासारखा पेटतोय, मोत्यासारखा, मोत्याचा दाणा. आणि हा दिवा तुम्हाला माहीत असेल, दिवे लावणं हा सुद्धा एक कलेचा भाग आहे. देवळात 10-10, 12-12 दिवे लावावे लागतात. म्हणजे एरवी मुलगा बिलगा दिवे लावतो तसले दिवे नव्हे, दिवे पेटवायचे दिवे असतात ना ते.
हे जे पेटवायचे दिवे असतात ती कला आहे. कोणतं तेल वापरावं, कोणता धातू त्या समयीला असावा, तिथून सुरुवात करावी लागते हो. त्याशिवाय तो उत्तम दिव्याला पात्र होत नाही, कुलदीपक होत नाही तो. पात्र जे असतं ते चांगलं असावं, तो धातू चांगला तयार करावा लागतो. हल्ली दिवे मिळतात चकाचक पितळीचे. तुम्हाला सांगतो, एक दिवा पेटवला तर वरचं पात्र पेटतंच, म्हणजे वर कुठं हात धरून ती समयी दुसरीकडे नेता येत नाही. दांड्याला झाला तर दांडा सुद्धा तापलेला असतो. म्हणजे केवळ पात्रालाच तापवत नाही, त्याच्या दांड्याला सुद्धा तापवतो. पुंडलिक स्नेहन्न संवरित नैव गुणान शृणोती. एकासारखं पेटतो मोत्यासारखा. 12 दिवे देवासमोर लावले असले तर ते एकासारखे दिसले पाहिजे. निळी ज्योत असते त्याच्यामध्ये, पुढं पिवळी ज्योत असते वर. ती निळी ज्योत प्रत्यक्ष दिसली पाहिजे बाहेरून. एकासारखे टपोरी दिवे. याच्याकरता बरीच वर्ष मेहनत करावी लागते तसे दिवे पेटवण्याकरता. कसला कापूस असावा, कसली वात असावी, कसलं तेल असावं, कसलं पात्र असावं, आणि बारीक बारीक गोष्टी होत त्याच्यामध्ये. नैव गुणांश नव्हती. द्रव्याव्यसान संमये चलतान्न धत्ते. द्रव्य म्हणजे तो पेटण्याकरता लावलेलं जे तेल आहे ते समता समता चलतान्न धत्ते. फुरफुर 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 असा आवाज करत नाही. तेल संपताना थोडक्यात कुरकुर करत नाही, तक्रार करत नाही. माझं आता कसं होणार, माझं संकट संपलं आहे, मला काय नाही, आता मी काय करावं, असं कुरकुर करत नाही. द्रव्यावसान समये चलतान्न धत्ते. सत्पुत्र एव कुल सद्मनी कोपी दीपहा. आता हीच सगळ्या उपमा आपण सुपुत्राला लावायच्या, कारण आपल्याला सुपुत्र आज सांगितलेला समर्थ रामदासांचा हा अभंग आहे. आणि या अभंगाचं एक वैशिष्ट्य सांगतो, ज्याला अंताक्षरी म्हणतात ना, तशी रचना आहे. काव्यामध्ये रचना खूप चांगल्या आहेत. तुम्ही काव्य वाचायला गेलं तर काव्य हा विषय तसा आहे, एक एक विषय तसेच आहेत. काव्य हा विषय तुम्ही वाचायला गेलात तर त्याच्यामध्ये माणूस असा रंगतो. काय काय प्रकारचं काव्य केलेलं आहे. यमक असतात, अनुप्रास असतात. देवी दयावती दवडसी दासांची दुःख दुर्दशा दूर. पापा ते पळवी तसे परम पवित्रे तुझा पय पूर. सगळे दोष माहिती आहे ना, लक्षात घ्या तुम्ही. देवी दयावती दवडसी दासांची दुःख दुर्दशा दूर. पापा ते पळवी तसे परम पवित्रे तुझा पय पूर. म्हणजे मागे ती लहान मुलं शाळेतली म्हणत होती ना, काकीने काकाच्या कपाटातील काते वगैरे असा कातर घेऊन कोऱ्या कागदाचे असा जे नव्हे, संपूर्ण प्रकरण असं. नाही तुम्हाला एक काव्य मी सांगतो. वरचा जो अनुक्रम आहे शब्दांचा, त्याच्या उलट खालच्या ओळीत उलटा अनुक्रम. बरं का, वरचा जो शब्दांचा अनुक्रम आहे त्याच्या उलट खालचा अनुक्रम. वरची ओळ रामपर, खालची ओळ कृष्णपर, आणि दोन्ही ओळांचा समन्वित अर्थ केला तर तो परमेश्वर पर. वाचस्पतींचे जवळजवळ 113 कितीतरी श्लोक आहेत. असं काव्य म्हणजे काय. आता याच्यात साधं काव्य आणि त्याच्यात गेयता असली पाहिजे, आणि वृत्तामध्ये असलं पाहिजे. हल्लीच्या काव्याला ते काही नाही, कारण आचार्यत्रींची कविता आम्हाला होती, मी 10वीला होतो तेव्हा. कविते करीन तुला मी ठार, रसबिसा आता मम साम्राज्य काही न तुझं मिळणार. कविते करीन तुला मी ठार, आताचं काव्य. हा, त्या काव्याला काही अर्थ नाही. जुनी काव्य आहे ती वृत्तामध्ये असायची. आता वृत्त म्हटलं तरी कोणाला कळतं का, कोण नाही. सगळी भीतीच आहे, गमत आहे बो सगळी. वृत्त काय, आर्या काय, गीती काय, छंद काय, दिंडी काय, काही कळायचं नाही. इंद्रवर्जा काय, उपेंद्रवर्जा काय, षटधरा काय. कीर्तनाच्या मुळेही कुठेही जिवंत राहिलेली आहेत मला वाटतं हे काव्य बरंच. पृथ्वी काव्य म्हणजे पृथ्वी वृत्त ते सोडून द्या. ह्या काव्यामध्ये एक काव्य विशेष असा आहे की शेवटचा शब्द आहे एका
ओळीचा जो शेवटचा आहे, एका कडव्याचा जो शेवटचा शब्द आहे तो दुसऱ्या कडव्याचा पहिला शब्द आहे, असं शेवटपर्यंत आपण तो अभंग बघूया. पहिला मी निरूपणाला घेतलेला. सुपुत्र संसारी कुलाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त. भक्त हा शेवटी राहिला. दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द भक्त तरे तारी 42 कुळे, भक्तीचे नि मुळे वंशोद्धार. उद्धार झाला. पुढं वंशोद्धार करी सुपुत्र संसारी, येर अनाचारी पापरूपी. पापरूपी नर अभक्त जाणावे, जयासी देवराव. देवराव ओळे पाहुनिया भाव, दास म्हणे माव कामा नये. अशी रचना. आणि अभंगाची रचना सुद्धा, अभंगाची रचना करताना सुद्धा त्याला काही शास्त्र आहे. शेवटचं जे अक्षर ते दुसऱ्या शब्दाचं शेवटचं अक्षर असलं पाहिजे. काही शेवटचं अक्षर आणि शेवटचं अक्षर बरोबर असतं, काही मधलं अक्षर बरोबर असतं. पण एक रचना जी केली त्याच पद्धतीने रचना करावी लागते. अभंगाचा एक नियम आहे. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण. दुसऱ्या शब्दाचा शेवटचं अक्षर. बघा, पहिल्या ओळीचं शेवटचं जे अक्षर ते दुसऱ्या ओळीतल्या दुसऱ्या शब्दाचं शेवटचं अक्षर. अहो, त्याच्यामध्ये आपलं डोकं झिजवावं लागतं. त्याच्यामध्ये कल्पकता आहे. त्याच्यामध्ये सोपं नाही येतं तसं. आता संतांची वाणी ही त्यांची प्रसादरूपी वाणी, परमेश्वराचा प्रसाद त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्याकडे झालं ते. पण तुम्हाला सांगून देतो, काव्याचा थोडा परिचय तुम्हाला जाता जाता देतो. अभंग म्हणजे असा असतो बघा. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त. भक्त तरे तारी 42 कुळे, भक्तीचे नि मुळे जगदोद्धार. वंशोद्धार. वंशोद्धार करी सुपुत्र संसारी, येर अनाचारी पापरूपी. पापरूपी नर अभक्त जाणावे, जयासी नेणवे देवराव. देवराव ओळे पाहुनिया भाव, दास म्हणे माव कामा नये. एक सहज जाता जाता अभंगाचा परिचय म्हणजे त्यांची रचना कशी आहे ते सांगावं लागतं. म्हणजे त्या रचना कौशल्य जे आहे ते सांगावं लागतं. ते सुंदरता येण्यामध्ये त्याचा अभ्यास करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. अरे कुणीतरी कुठून तरी ऐकल्याशिवाय ते कसं काय करणार, त्याची गोडी काय काय लागणार. एखादा पदार्थ आपल्याला चांगला लागण्याकरता तो खावा लागतो महाराज. खाल्ल्याशिवाय तो कसं करणार, त्याची चव काय, बरा आहे का कसा आहे तो खावा लागतो. म्हणून तुम्हाला जाता जाता या समर्थाने केलेल्या अभंगाचं अर्थ सांगण्यापूर्वी रचना सांगितली. एक तर हा अंताक्षरी आहे आणि अभंगाची रचना पहिल्या ओळीची जो शेवटचं अक्षर ते दुसऱ्या ओळीतल्या दुसऱ्या शब्दाचं शेवटचं अक्षर. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण. वंश हा पहिला शब्द, उद्धरण हा दुसरा शब्द. त्या दुसऱ्या शब्दाच्या शेवटी असलेलं ते उद्धरण. जाऊया आपल्या नुसता हा याचा विषय नव्हे, पण एक परिचय देण्याकरता एवढं सांगितलं, क्षमस्व. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन. अभंग असा आहे, सुपुत्र संसारी कुळाचे मंडन. कुळाचं मंडन व्हायचं असेल, कुळाचा उद्धार व्हायचा असेल तर सुपुत्र असला पाहिजे. संसारात सुपुत्राचा जन्म झाला की कुळाचं मंडन होतं. मंडन म्हणजे मांडणं आणि त्या उत्तम रीतीनं ते कुल प्रसिद्धीला येतं. नुसतं प्रसिद्ध, विद्वान संतांच्या साधूंच्या मान्यतेला ते प्राप्त होतं. त्याच्याकरता सुपुत्र संसारामध्ये जन्माला यायला पाहिजे. वंश उद्धरण हरिभक्त. मग तो सुपुत्र म्हणजे कोण याचा एका शब्दात आपल्याला काय अपेक्षित आहे समर्थाने सांगितलेलं आहे. कुणाला मी सुपुत्र म्हणतो? हरिभक्त. तो हरिभक्त असला पाहिजे. सुपुत्र होण्याकरता हरिभक्तच असला पाहिजे. बाकी सगळे म्हणजे कित्येक असे असतात की आचार चांगला असतो, सगळं असतं, पण जर तो हरिभक्त नाही तर संत त्याला सुपुत्र म्हणायला तयार नाही. सुपुत्र यांना संतांना अपेक्षित आहे, तो हरिभक्तच अपेक्षित आहे.
म्हणून स्पष्ट त्यांनी सांगितलंय, सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त. का बरं, का असं हरिभक्त सुपुत्र का, असा जर प्रश्न विचार. काव्य असं आहे, तुम्हाला सांगतो, नुसतं र ला र अंट लाट जोडण्याकरता केलेलं काव्य नव्हे. पहिल्या ओळीला प्रश्न विचारला की त्याचं उत्तर दुसरी ओळ आहे, अशी रचना आहे ती. उगीच काहीतरी केलेलं नाही. आपला काव्यसंग्रह यंदा प्रसिद्ध व्हावा आणि यंदाचं बक्षीस मला मिळावं म्हणून अर्ज करणारे कवी नव्हे. त्यांना अभंग म्हणतात. ज्यांचा कधीही भंग होत नाही असे ते अभंग आहेत. भगवंताच्या प्रसादानं पूर्ण कृपा प्राप्त झाल्यामुळं त्यांच्या मुखातून आलेले ते कधीही भंग न होणारे असे ते अभंग आहेत. ते सांगतात वंश उद्धरण हरिभक्त. का बरं, हरिभक्तच वंश उद्धरण कसा करू शकतो, बाकीचे करू शकत नाही, नाही म्हणा. का, भक्त तरे. वंश उद्धरण हरिभक्त झाला, पहिल्या कडव्याचा शेवटचा शब्द झाला हरिभक्त. मग भक्त तरे, तो कसा काय सुपुत्र होतो आणि तो कसा काय वंशाचा उद्धार करतो. अरे तो तरे, तो स्वतः तरतो, भवसागर तो तरतो. आणि भक्त तरे आणि तारी 42 कुळे. तो स्वतः तरल्यानंतर 42 कुळांचा उद्धार करण्या इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं. वामन पंडितांनी सुंदर त्याच्याकरता श्लोक वापरला आहे. गरसम, गरस आर्य आहे, गरसम, मला वाटतं यांची बरोबर बनतात. गरसम घर समजुनिया, गरसम घर समजुनिया, हरिनामामृत रसात तर तरले किंवा नर तरले. गरसम घर समजुनिया, गरसम घर समजुनिया. गर म्हणजे विष, गर म्हणजे विष. हे सगळं घर आणि हा संसार विषासारखा आहे हे मनात पक्क जाणून घर समजुनिया, हरिनामामृत रसात तर तरले. जे हरिनामामृत, भगवंताच्या नामाचा नामरूपी रस या रसामध्ये पोहायला लागले, तरले तेची न केवळ. ते स्वतः तरले नाहीत, तर म्हणजे स्वतःच तरले असं नव्हे, तरले तेची न केवळ, त्यांचे भवसागरी पितर तरले. काय रचना आहे बघा. गर सम घर सम दुनिया, हरिनाम अमृत रसात तर तरले, तरले तेच न केवळ, त्यांचे भवसागरी पितर तरले. अशा एका सुपुत्राच्या जन्मामुळं, एका सुपुत्राच्या जन्मामुळं 42 पिढ्यांचा उद्धार होतो महाराज. आणि सुपुत्राचं असं सांगितलेलं आहे, कुलम पवित्रम जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवतीच तेन. पुण्यवतीच येन, कुलम पवित्रम जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवतीच तेन येन. हा धर्मसिंधूतला मंत्र आहे बरं का, श्लोक आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवतीच येन. सुपुत्र कुणाला म्हणायचं, ज्याच्या जन्मामुळं कुल पावित्र्याच्या शिखराला जाऊन बसतं. कुलम पवित्रम जननी कृतार्था, जननीची कूस धन्य होते. आणि पृथ्वीनं म्हणावं, सगळ्या पृथ्वीनं म्हणावं की माझ्या ठिकाणी हा मुलगा झाल्यामुळं वसुंधरा पुण्यवतीच तेन येन. ती वसुंधरा सुद्धा, ज्या पृथ्वीमध्ये असा पुत्र जन्माला आला, ती पृथ्वी सुद्धा धन्य होते महाराज. काय सुपुत्राची महती आहे पहा. म्हणून जो भक्त आहे तो भक्त तरे, तारी 42 कुळे. जो स्वतःलाच पोहायला कळत नाही, ज्याला स्वतःलाच पोहायला कळत नाही, तो दुसऱ्यांना काय तारणार मला तुम्ही सांगा. अंधे नैव नियमाना यथा अंधा. एक आंधळा बाजारात चालला होता, दुसरा त्या बाजूनं आला आणि चाहूल लागल्यामुळे एका आंधळ्यानं विचारलं, कोण आहे कोण आहे, काठी लावूनचा कोण आहे.
त्यामुळे मी आहे. कुठं चाललात? बाजारात चाललात. म्हटलं तुम्ही कुठं चाललात? बाजारात चाललो. असं? मग नाही मी आंधळा आहे हो. असं? एक आंधळा दुसऱ्याला सांगतो मी आंधळा आहे, आणि तो दुसऱ्या आंधळा त्याला सांगतो असं? मग तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हाला नेतो. आता आंधळ्याच्या खांद्यावर आंधळा बसला तर दोघेही एकाच खड्ड्यात नाही का? मला तुम्ही सांगा. पुंडलिक वरदार विठ्ठल अंधे नैव नियमान हा याचा अंधा. ज्याला स्वतःच दिसत नाही, जो स्वतःच तरलेला नाही, तो दुसऱ्यांना काय बरं तारणार? आमच्या देवळाकडे तिथं तळी आहे, ती बरीच खोल आहे, तलाव आहे, बरीच खोल आहे. आम्ही उड्या मारतो म्हणून एकाला वाटलं उड्या मारता येतात. त्यानं म्हणा दुसरा होता, तुला मारता येतात? हो, त्यात काय म्हणाले, उडी मारायची. याला पोहायला येत नाही, काय नाही. आणि तो दुसऱ्याला सांगतो मारायची उडी. हो तर मला तू पोहून नेशील? हो म्हणाले. मी तिथं नव्हतो, मी माझ्या घरात स्वयंपाक करत होतो, आणि एकट्यानं उडी मारली त्याला काढण्याकरता, दुसऱ्यानं उडी मारली. दोघांनाही पोहायला कळत नाही. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून आतच जात आहेत. तिकडून जाणारा कोणतरी मला म्हणाले कोणतरी तळामध्ये बुडतायत. मी तशाच्या तसा धावत गेलो, पाहिलं तर हे आता तळाला गेले होते. म्हणजे कुठं? रसा तळाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल. आणि तेवढ्यात मी उडी मारून ह्या दोघांना काढलं. तारणारा तो तरलेला असला पाहिजे तर तो उद्धार करणार. वंशोद्धार करायचं सामर्थ्य त्याच्याकडं काय तर भक्ताकडंच काय तर. कारण भक्त त्याच्या भक्तीनं तो स्वतः तरलेला असतो, आणि म्हणून सगळ्यांना तारण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं. भक्त तरे तारी 42 कुळे. तुम्हाला सांगतो, ज्या घरात परमेश्वराचा भक्त निर्माण झाला, देवालाही त्याची कृतार्थता वाटते बरं का. वामन पंडितांनी आपल्या श्लोकात म्हटलेलं आहे, हरिगुणावरी झरी, हरिगुणावरी धरी जो लेखणी. हरिगुणावरी म्हणजे भगवंताचं चरित्र वर्णन करण्यामध्ये जो आपली लेखणी, म्हणजे आपलं पेन काय असेल ते लेखणी, तो आपली लेखणी त्याच्याकरता झिजवतो. हरिनामम, भगवंताचं चरित्र, भगवंताचे गुणवर्णन करण्याकरता तो आपली लेखणी झिजवतो. हरिगुणावरी धरी जो लेखणी, हरितया बसवी वरलेखणी. परमेश्वर त्याला वरच्या खणामध्ये बसवतो, वर नेतो, म्हणजे उद्धार करतो त्याचा. हरितया बसवी वरलेखणी. मुक्त होईल असा पण ज्याला. असा जो पण आहे तो ज्याला प्राप्त झाला, प्राप्त होईल असा पण ज्याला, उद्धरील आपुल्या पण ज्याला. पुंडलिक वरदारी विठ्ठल. त्याच्याकडे काय ताकद येते? भगवंताची कृपा झालेल्याकडे आपल्या पंजाला सगळ्यांचा उद्धार करायच्यामध्ये, त्यांचा उद्धार करण्या एवढी ताकद त्याच्यामध्ये येते. म्हणून समर्थ म्हणाले, भक्त तरे तारी 42 कुळे. असं असं त्या भक्तामध्ये का असतं बाबा? कुळाना तारण्याकडे त्याच्याकडे काय असतं? भक्ताकडे असतं काय? तो भक्तीचेनीमुळे वंशोद्धार. भक्त तरे तारी 42 कुळे, भक्तीचेनीमुळे वंशोद्धार. अरे भक्ती ही भक्तिर्नरित्री ज्ञानस्य, भक्ती मोक्ष प्रदायिनी. भक्तिहीनेन यत्किंचित कृतं यत्. तुम्हाला सांगतो, हा श्लोक कुणाचा आहे माहिती आहे का? सांगितलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हा कुंभकर्णानं रावणाला सांगितलेला श्लोक आहे. अध्यात्म रामायणामधला. कुंभकर्ण रावणाला सांगतो की बाबा रे, रामाची भक्ती कर. का रामाची भक्ती कर? भक्ती जनित्री ज्ञानस्य. त्याच्यापूर्वी तो सगळं सांगतो रामाला, आपल्या रावणाला, की राम हा कसा प्रत्यक्ष श्रीमन नारायणो व्ययः, नारायण अव्ययः. राम हा प्रत्यक्ष साक्षात नारायणो व्ययः. राम हा साक्षात नारायण आहे, अव्यय आहे, नित्य परमात्मा आहे तो, वगैरे तर सगळं सांगतो.
पण रावण त्याच्यामुळं कंटाळलेला त्याला दिसतो. कुंभकर्णाला, मी कुंभकर्णाची गोष्ट सांगतो हा. तो कुंभकर्णाला तो जरा कंटाळल्यासारखा दिसतो आणि कुंभकर्णाला लक्षात येतं. मग कुंभकर्ण त्याला सांगतो, मी काय सांगतो हे तुला ज्ञान असल्याशिवाय कळणार नाही. ज्ञानाचा अभाव ज्याला असतो त्याला मी काय सांगतो ते कळणार नाही. त्याच्याकरता ज्ञानप्राप्ती करून घ्यावी लागते. मग ज्ञानप्राप्ती कशी होईल तो क्रम सांगतो. भक्तिर्जनित्री ज्ञानस्य, भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. आणि ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. भावेन देवं कलया नरेंद्रम, धनेन कांता, कपटेन शत्रुम, सत्येन मित्रं, कृपया च पुत्रम. ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. ज्ञानामुळं मोक्ष मिळतो हो महाराज. मग ज्ञान कशामुळे मिळतं? भक्तीनं मिळतं. कारण त्याची आई भक्ती आहे. भक्ती ही ज्ञान प्रसवते. कुंभकर्ण सांगतो रावणाला, अरे भक्ती कर त्याची, त्या भक्तीनं ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान हेच मोक्षाला कारण आहे. म्हणून भक्ती मोक्षप्रदायिनी. जसं ज्ञान देणारी ज्ञानाची जननी आहे, तशी मुक्ती देणारी, उद्धार करणारी अशी सुद्धा भक्तीच आहे. भक्तिर्मोक्षप्रदायिनी. किंवा भक्तिहीनेन यत्किंचित कृतम सर्वम असत्समम. भक्तिहीन जे काही तू करणार आहे ते केलं का आणि न केलं काय, किंबहुना न केल्यासारखंच आहे. त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे कसं काढण्याकरता कणू सांडूनी उपनिला कोंडा जैसा. ज्ञानेश्वर महाजनी नेमके अमृताशी पैदा जिंकणारे शब्द वापरले ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणतात, हे लोक काय करतात, जे भक्ती करत नाहीत आणि बाकीचे सगळे उपाय करतात, त्यांचा व्यवहार कसा आहे, कणू सांडूनी उपनिला कोंडा जैसा. भाताचा जो असा असतो तो घेऊन काढायला लागलो तर कण बाहेर पडणार. कोंडाच घेऊन काढायला लागलो तर काय पडणार मला सांगायचं. कोंडा बारीक होईल थोडासा आणि काय होईल, श्रमस्तस्य श्रमफलम ह्यदनुविवरक्षितः. त्या श्रमाचं फल काय, श्रमच. भक्तिर्जनित्री ज्ञानस्य, भक्तिर्मोक्षप्रदायिनी. भक्तीनं ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो आणि स्वतः तो तरतो. म्हणून इतरांना तारायची त्याच्यामध्ये शक्ती येते. चुंबक असतो ना, चुंबक, हा चुंबक असतो तो असा लोखंडाच्या एखाद्या वस्तूला लावला, वस्तूजवळ नेला की त्या वस्तूला ओढतो. अर्थात तो त्या चुंबकापेक्षा वस्तू जर लहान असली तर वस्तूला ओढतो, किंवा वस्तू जर मोठी असली तर हा जाऊन त्याला चिकटतो. म्हणजे त्याच्याकडे त्याला आकर्षण करायची शक्ती आहे चुंबकाकडे. आणि असा चुंबक ज्या एखाद्या, समजा एक चुंबक आहे, त्याला आता तुम्हाला माहीत असलेलं, मी समजावून सांगायला पाहिजे असं माहीत असलेलीच तुम्हाला उदाहरणं देतो, म्हणजे ती थोडी लवकर पटतात. म्हणजे सांगतो कसं बघा, ससा कापसासारखा होता असं सांगायचं तर कापूस यांना माहीत असायला पाहिजे का नाही. कुंडली गव्हर्नर, बरोबर आहे ना. तुम्हाला मी सांगायचं ससा कापसासारखा पांढरा होता असं म्हणायचं, तुम्ही कापूस तुम्हाला माहीत असला पाहिजे ना. म्हणजे माहीत असलेली उदाहरणं द्यावी लागतात, बरं का. तेव्हा एखाद्या लहानशा सळईला एवढा मोठा चुंबक असा नेला की तो सळईला लागतो की नाही. चुंबक माहिती आहे ना, तोही लोहचुंबक. मी सांगतो तो लोहचुंबक. अनेक प्रकारचे चुंबक असतात. कुंडलिक वरदारी विठ्ठल. मी सांगतो तो लोहचुंबक. हा लोहचुंबक एखाद्या लोखंडाच्या सळीजवळती सळी ओढून घेतो आणि ती चुंबकाला लागली की त्या सळीमध्ये सुद्धा चुंबकाची शक्ती येते. त्या सळीजवळ दुसरी काय लोखंडी वस्तू असली तर जोपर्यंत ती चुंबकाला असते तोपर्यंत ती याला ओढायला लागते. म्हणजे याचं चुंबकत्व याच्यामध्ये येतं. आणि चुंबकापासून तो वेगळा केला, ती सळी वेगळी केली तर ते काढत नाही. पण असं खूप वेळा झालं किंवा तो चुंबकच त्या सळीवरनं असा दक्षिण ध्रुवाकडनं उत्तर ध्रुवाकडं असं 5-7 फेरे काढले की त्या सळीमध्ये चुंबकत्व जातं आणि ती सळीही चुंबकासारखी दुसऱ्याला ओढतोय. मुद्दाम करून बघा, चुंबक आहे का इथं?
असला तर, नाही तर आणा कुठून तरी चुंबक आणा, एवढीशी सळी आणा लोखंडाची आणि त्या चुंबकाजवळ न्या, सळी त्याला लागेल, ती सळी मग दुसऱ्या सळीला ओढून आणेल आणि मग चुंबकापासून काढली तर ती काही करणार नाही. पण असं 4-5-10 वेळा चुंबकाला लावली किंवा दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत अशी ती त्याला चुंबकाला अशी स्पर्श करत नेली की त्याच्यात चुंबकत्व जातं. आणि हा चुंबक जसा इतर लोखंडी सळीला ओढतो तशी ती सळी ओढायला लागते. कारण काय, त्याची शक्ती त्याच्यात जाते. त्याप्रमाणे एखादा भक्त भगवंताचं नामस्मरण करायला लागला की भगवंताची शक्ती त्याच्यामध्ये प्रविष्ट होते आणि तोच भगवंत होतो. दोघांमध्ये फरक राहत नाही, दोघांमध्ये फरक राहत नाही. तुका पंढरीशी गेला, तुकाराम महाराजांनी स्वतःचा अनुभव सांगितला. देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, देव पहावया देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन गेलो, तेथे देवची होऊन गेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवा, देव माझा मी देवा, देव माझा, देव माझा, देव माझा मी देव. भगवंताची ध्यान भक्ती केल्यानंतर भगवंताची शक्ती त्याच्यामध्ये येते आणि तो भगवंताचा इतका शक्तिमान. आणि भगवंताच्या शक्तीचं वर्णन कुठल्या व्याख्येमध्ये केलं आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अशा शक्ती ज्याच्यामध्ये आहेत त्याला भगवंत म्हणायचा. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य गुण ऐश्वर्य ऐसे 6 गुण वर्तती जेथ, म्हणून तो भगवंतो. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णाम भगवतीरण. हे 6 गुण, समग्र ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे संपदा एकाच प्रकारची नाही बरं का. आपल्याला संपदा म्हणजे नुसता पैसा वाटतो. अहो संपदा एका प्रकारची नाही, माहिती आहे का तुम्हाला? मी तुम्हाला 2-3 शब्द सांगतो मग कळतील की संपदा वेगवेगळ्या आहेत म्हणून. धनसंपदा, धनसंपदा न लग मला ते, धनसंपदा न लग मला ते, धनसंपदा न लग मला ते. मी मानतो गुणसंपदेला, मी मानतो गुणसंपदेला. धनसंपदा न लगे मला ते, धनसंपदा न लगे मला ते. ती चंचला कमला कशाला, ती चंचला कमला कशाला, माझ धुंदजी करीते मनाला, माझ धुंदजी करीते मनाला. मी मानितो माधवाला, धनसंपदा न लगे मला, धनसंपदा न लगे मला, धनसंपदा, धनसंपदा, धनसंपदा. याच्यामध्ये कोण संपदा आल्या? धनसंपदा आली, गुणसंपदा आली बरं का. आणि एक तुम्ही शब्द ऐकला असेल, रूप संपदा 2 दिवसांची, रूप संपदा 2 दिवसांचे. यौवनासवे सरावयाची, यौवनासवे सरावयाची. रूप संपदा 2 दिवसांची. रूप संपदा 2 दिवसाची का असे ना, पण ती संपदा. या रूप संपदेमुळे कुणाकुणाचं काय काय झालंय
याचा मोठा इतिहास संवर्धनामध्ये कृष्णाने बलरामाला सांगितलेला आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल वसंती बघुनी मेला केला. रूप संपदा, गुण संपदा, धन संपदा, शास्त्र संपदा, ज्ञान संपदा, अशा संपदा कितीतरी आहेत. या सगळ्या संपदा ऐश्वर्यस्य समग्रस्य, ऐश्वर्य म्हणजे संपदा, ऐश्वर्यस्य समग्रस्य, समग्र ऐश्वर्य, धर्मस्य, मग धर्म असणं, यश असणं, श्रिय म्हणजे संपत्ती असणं, ज्ञान वैराग्य योश्चैव, ज्ञान आणि वैराग्य हे 6 गुण एके ठिकाणी एकाजवळ असलेले मिळत नाही बरं का. ते फक्त ज्याच्याजवळ असतात त्याला भगवंत म्हणतात. भगवंताजवळ एकट्याजवळच हे. म्हणून तुम्ही शब्द इथला असेल की षड्गुणैश्वर्य भगवान. हे षड्गुण कोणते आहेत? ऐश्वर्य, यश, धर्म, श्रिय, ज्ञान आणि वैराग्य. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुण ज्याच्याकडे आहेत त्याला सर्वगुण संपन्न असं म्हणतात. आमचा सर्वगुण संपन्न शब्दाचा अर्थ वेगळा आहे, पण शास्त्राचा सर्वगुण संपन्न याचा अर्थ या 6 गुणांच्या अपेक्षित आहे बरं का. तेव्हा हे 6 गुण ज्याच्याकडे असतात तो भगवंत. ती जी शक्ती आहे ती शक्ती त्याचं नाम घेणाऱ्यामध्ये प्रसृत होते आणि तो मी नाही तुझा ज्ञानदेवा आत्मा माझा. कोणी सांगितलं? प्रत्यक्ष विठ्ठलानं नामदेवाला सांगितलं. सगळे संत नामदेवाला बोलवायला आले होते, या आमच्याबरोबर या तीर्थयात्रा करायला. तो म्हणाला नाही, पांडुरंग आमचा देव आणि पंढरपूर हेच आमचे. मग नाही म्हणाले, आमच्याबरोबर 4 गावं फिरलं पाहिजे. केल्याने देशातनं पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार. म्हणून देश फिरले पाहिजेत, 12 गावचं पाणी प्यालो पाहिजे. तेव्हा तू आमच्याबरोबर ये. तो विठ्ठलाला सोडायला तयार नाही नामदेव, आणि विठ्ठल नामदेवाला सोडायला तयार नाही. हे सगळं जाणूनच निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, गोरोबा काका हे सगळे संत नामदेवांना नेण्याकरता आले होते. मग रागानं तिकडे तो नामदेव गेला, देवाकडे विचारायला लागला, हे सगळे संत मला कोरा म्हणतात आणि मला तीर्थयात्रेला बोलावतात देवा. विठ्ठलाकडून शब्द आहे, नाम्या तू कोराच आहेस, कोराच आहेस. तरी बरं कोरा आहे, बरबटलेला नाही. पुंडलिक वरचामधला रिकामा म्हणतात, चालेल, रिकामा असलेला चालेल, पण अडगळीचा असलेला चालणार नाही. पुंडलिक अज्ञ सुखमाराध्य सुखतरमाराध्यते विशेषज्ञ ज्ञान लव दुर्विदग्धम ब्रह्मापिच तन्नरन्न रंजयती. वरचामधला रिकामा असला तर काही भरता येतं त्याच्यात, अडगळीचा असला तर काय भरणार त्याच्यात. तर नामदेवा तू कोरा आहेस. आणि ज्ञानेश्वराकडं स्वतः विठ्ठलानं नामदेवाला सांगितलं, देव म्हणे दिन दिन दादा दिन दिन दादा दिन दिन दादा दिन. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे. ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. देव म्हणे ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. देव म्हणे तोही नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव
आत्मा माझा देव म्हणे नाम्या पाहि देव म्हणे तो मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा देव म्हणे नाम्या पाहि देव म्हणे नाम्या पाहि देव म्हणे देव म्हणे देव म्हणे नाम्या पाहि. प्रत्यक्ष विठ्ठलानं सांगितलं की अरे ज्ञानदेव आणि मी यात फरक नाही, तो आत्मा आहे माझा, तो आत्मा आहे माझा. प्रत्यक्ष देवानी सांगितलंय. तेच समर्थ सांगतात की भक्त तरे तारी 42 कुळे भक्तीचेनी मुळे जगदोद्धार. परमात्मा हा जग निर्माण करणारा, पालन करणारा, संहार करणारा, सगळी शक्ती त्याच्याकडं कर्तुम अकर्तुम अशी शक्ती असलेली ती शक्ती सगळी या भक्ताच्या ठिकाणी प्राप्त होते. आणि देव आणि भक्तामध्ये देव आणि भक्त नाही दुजा वेगळा राहत नाही. आणि म्हणून तो वंशाला तारू शकतो. वंशोद्धार करी सुपुत्र संसारी. येर बाकीचे का तारत नाहीत? कारण ते येर अनाचारी, बाकीचे आचार संपन्न नव्हेत. आता सुपुत्र सांगितला म्हणजे दुसरा कोणतरी असतो हे निश्चित झालं. आणि तो कोण असेल तर कुपुत्र. तो उपयोग नाही हे सांगावं लागतं. हो, या गोष्टी 2 प्रकारांनी सांगाव्या लागतात. हे असं उपयोग नाही, ते असं करावं लागतं. 2 प्रकाराने द्विविधाही वेदोक्ता हा धर्म. 2 प्रकारचा धर्म आहे. प्रवृत्तीरूपो निवृत्तीरूपश्च. बाबा असं असं सत्यंचर, सत्यं वद, धर्मंचर, स्वाध्यायान मा प्रमद. सत्य बोल, धर्मानं चाल, आपला स्वाध्याय सोडू नकोस, असं सांगावं लागतं ना. तसंच इथेही सांगावं लागतं की सुपुत्रच का, कुपुत्र का नाही. तर येर अनाचारी. सुपुत्राशिवाय जे असतात ते सगळे येर अनाचारी. सुपुत्राचा आणखी एक व्याख्या तुम्हाला सांगतो. नाथ महाराजांनी आपल्या नाथ भागवतात सुंदर केले, अगदी चपकल शब्दामध्ये केलेली आहे. माता पितरांच्या आज्ञेवरी जीवाची कुरवंडी करी. सर्वस्व अर्पुनी शेवटी प्राणही अर्पी तया लागी. काय सुपुत्राची व्याख्या एका ओवीत केलेली आहे. माता पुत्रांच्या आज्ञेवरी जीवाची कुरवंडी करी. जैसे लक्ष्मीनारायण तैसे माता पिता मानी जाण. आपल्या आई वडिलांना कसं मानतो? लक्ष्मी नारायण आहेत. हा देह यातला प्रत्येक कण माझ्या आई वडिलांचा आहे. माझं इथं काहीच नाही, सगळं त्या आई बापांचं आहे. आणि म्हणून त्यांच्या सेवेत माझा जन्म जाणं. अहो, असे जे सुपुत्र आहेत ना, लाखो वर्ष त्यांचं नाव राखू नये. श्रावण बाळ आपल्याला माहिती आहे, ध्रुव बाळ आपल्याला माहिती आहे, प्रल्हाद बाळ आपल्याला माहिती आहे, भीष्माचार्य माहिती आहे. हे सगळे सुपुत्र बरं का, त्यांची नावं सांगतो मी. आणि एक आधी कुपुत्र होता. आता हे मी कशाला सांगतो ते या मोडवर आल्यानंतर समर्थ ही लाईन का घेतात तेही मला आवर्जून सांगायचं आहे. आई वडिलांच्या घरी सुपुत्र जन्माला आला तर तो वंशाचा उद्धार करतो. आणि बाकीच्या पुत्रांचं काय? बाकीच्या पुत्रांचं काय? ते येर अनाचारी पापरूपी म्हणतात समर्थ. सुपुत्राशिवाय, सुपुत्राच्या व्याख्या बघा, आणखी सांगणार पण त्याला वेळ खूप लागतो. सुपुत्राच्या सगळ्या व्याख्या मी सांगू शकेन पण तुम्हालाही कंटाळवाणं होणार, मलाही वेळ जास्त लागणार. आख्यान सांगायचं पुन्हा. पण सुपुत्राच्या काही व्याख्या सांगितल्या तेवढ्या पुऱ्या आहेत. आता पुढं कुपुत्र येतो. सुपुत्रच उद्धार का करतो, कुपुत्र का उद्धार करत नाही? तर येर अनाचारी पापरूपी. बाकीचे असतात ते पापरूप आचार करणारे. पाप म्हणजे सोपं आहे. तुम्ही पाप म्हणजे काय, नवीन पिढी आता विचारणार, पाप म्हणजे काय, त्याला पापच का म्हणायचं? पण आमचे संत मोठे हुशार, त्यांनी सगळ्यांच्या व्याख्या करून ठेवल्या. 3 मध्ये घालूया.
पर उपकार दे हे पर पीडा पुण्य पर उपकार दे हे पर पीडा पुण्य पर उपकार ते पर पीडा आणिक नाही जोडा आणिक नाही जोडा आणिक नाही जोडा दुधायासी 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 पुण्यपद उपकार ते पर पीडा पुण्यपद उपकार ते हे पर पीडा. पुढं काय सांगतो एकदम पुढे जातो परत. गती त्याची मुखी नामाचे स्मरण गती त्याची मुखी विन्मुखता अधोगती जाण विन्मुखता विन्मुखता पर उपकार ते पर पीडा पुण्य पर उपकार ते पर पीडा पुण्य पर उपकार ते पर पीडा. पाप म्हणजे काय? आपल्या कर्तृत्वानं दुसऱ्याला पीडा होणं याचं नाव पाप. व्यासाने सगळं सांगून ठेवलंय हो. आलोढ्य सर्व शास्त्रांनी सगळी शास्त्र मी आलोढून पाहिली आणि एवढं मला कळलं 18 पुराणी काय सगळ्या शास्त्रांचा विचार काय की पुण्य म्हणजे पुण्याय पापाय परपीडनम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार म्हणजे पुण्य आहे. आपलं जीवन हे लोकांच्या उद्धाराकरता उपकाराकरता राहणं हे पुण्य आहे. आणि ज्याच्यामुळं लोकांना आपल्या वागण्यामुळं त्रास होतो ते सगळं पाप आहे. म्हणून वंशोद्धार करी सुपुत्र संसारी येर अनाचारी पापरूपी. बाकीचे अनाचारी आता त्याची कारणं सांगितली आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी. आमचे नारायण शास्त्री गोडबोले सांगायचे हल्ली पिढी बिघडली असा आवाज म्हातारी माणसं काढतात. पिढी कशी बिघडणार हो? हां, ते का वरून पडली आहे का जमिनीतून आली आहे? पिढी आपल्यापासून झाली आहे ना. त्याला तनुज म्हणतात. तनूपासून उत्पन्न झाला म्हणजे आधी कीड कुठं तरी तिथं असणार. पिढी बिघडताना आपण कुठं तरी बिघडलो त्याशिवाय पिढी नाही बिघडणार. आपल्यापासून झाली आहे त्याला तनुज म्हणतात. शरीरापासून जो झालेला आहे आपल्या तनु म्हणजे शरीर आपल्या शरीरापासून जो झालेला आहे. अहो तुम्हाला सांगतो मुलांचे फाजील लाड केले की नाही जे काही होतं त्याचं नाव अनाचार. फाजील लाड केले. या संबंधी तुम्ही राम गणेश गडकरांचे विनोद वाचा. गुळाचा गणपती कसा होतो
एक मुलगा जन्माला आला की त्याला हवं हवं ते द्यावं, जमिनीवर बसायचं नाही, मांडीवर घेऊन बसावं, चालायला नाही, पळायला सांगायचं नाही, काय करायचं नाही, भरपूर खायला द्यायचं. 4-5 वर्षात गुळाचा गणपती तयार होतो. पुंडलिक वरदार विठ्ठल. हां, आताचे गणपती लवकर होतात. हां, पण हा गणपती 4-5 वर्ष लागतात. अनाचारी, हा अनाचार कुठंतरी आईवडिलांच्या मध्ये असतो आणि तिथून ती सुरुवात होते. त्यांच्यापासून जन्म आले. अहो तुम्हाला सांगतो, मुलांचं एकेकाला काय कौतुक असतं आणि कसलं कौतुक हो. एक तुम्हाला साहजिकची गोष्ट सांगतो, कुपुत्र म्हणून सांगता तेवढाच उल्लेख सांगतो आणि मग पुढे जातो. एका शाळेत 2 मुलांचं झालं भांडण आणि एकट्यानं काढून दगडजोड मारला. ऐका, एकट्यानं काढून दगड मारला. तो डोळ्यावरच बसणार होता, पण चुकला आणि वर बसला. इथं बसला आणि तो मुलगा खाली पडला. दगड ज्याला बसला तो खाली पडला. आता मुलानं काही केलं तर आईवडिलांना राग येतो ना, म्हणून आईवडिलांना बोलावून आणायचं, किंवा वडिलांना पालकांना बोलावून आणायचं आणि त्यांनी काय केले, त्याला काय शिक्षा करा ते सांगू म्हणून शिक्षकांनी पालकांना बोलावलं. पालक आले म्हणाले, काय म्हणा, काय तुम्हाला सांगतो अभिमान असतो बघा आपल्या मुलाचा. हं, काय अभिमान, कोणत्या थराचा अभिमान असतो, लक्ष देऊ नये का बरं का, ही गोष्ट चांगली. तर शिक्षकांनी सांगितलं, हो हा मुलगा, तुमचा हा मुलगा, या मुलानं एवढा दगड काढून या मुलाच्या डोळ्यावर मारला. तो कुठे आहे बघूया. त्यानं लागा, हा पहा. तोपर्यंत त्याचा इतका भाग कुठं डोळ्यावर मारलाय, डोळ्यावर नाही मारला, इथं वर मारलाय तो. आणि तुम्हाला सांगतो, हा माझ्या मुलानं दगड मारलाच नाही. बाप सांगतो, हा दगड माझ्या मुलानं मारलाच नाही. अरे असं काय करता, तुमच्या मुलानं मारला हे यानं तो सांगेल, पण मी सांगतो ना, कारण माझा मुलगा जर दगड मारेल तर डोळाच फोडेल. पुंडलिक वरदार विठ्ठल. ज्या अर्थी डोळा फोडला नाही, त्या अर्थी माझ्या मुलानं मारला नाही. कसला अभिमान आपल्या मुलाबद्दल बाळगायचा. आता यांच्या मुलं का होणार मला तुम्ही सांगा. येर अनाचारी पाप रूपी, त्यांना संस्कारच तसे, घरी आई वडील तसे. कारण कसं म्हणतात, सुशीलो मातृपुण्यानं, बरं का. एखादा मुलगा सुशील चांगल्या स्वभावाचा होतो तो आईच्या पुण्यानं होतो, बरं का. आयानेही लक्षात ठेवलं पाहिजे, आपला मुलगा सुस्वभावी असला पाहिजे, तर त्या आयानी पुण्यकर्म करावी लागतात. शिवाजी महाराज जन्माला यायच्या पूर्वी जिजाबाई ज्या विचाराने तिच्या देहातला कण कण असा भरलेला होता की माझ्या घरी, ती पोटात असताना त्याच्यावर संस्कार करत होती जिजाबाई. माझ्या घरी जन्माला येणार तर हिंदू पतपाशाही निर्माण करणारा हो, नाहीतर जन्माला येताच नख लावून तुला मारून टाकीन, तुझा विचार करणार नाही. माझ्या घरी जन्माला येतोस तर या हिंदूंचा तारण करता हो, अशी आई त्या विचारानं भारली पाहिजे. शिवाजीची आई जिजाबाई, ज्यांच्या ज्यांच्या घरी अशी महान माणसं झाली, जन्माला आली, त्यांनी किती तपश्चर्या केली ती पहा. विवेकानंदांच्या आईवडिलांनी कशी तपश्चर्या केली आहे ती पहा. हां, मोठमोठे संत झालेले त्यांच्या आईवडिलांनी कशी तपश्चर्या केली पाहिजेत. नाही तर मग असंच म्हणायचं, हे असं कसं झालं. सोपं उत्तर आहे, कसं तरी केलं की कसं तरी होतं. पुंडलिक वरदार विठ्ठल, साधं उत्तर. सुशीलो मात्र पुण्यानं, आईच्या पुण्यानं मुलगा सुशील सुस्वभावी होतो. पितृपुण्यानं चातुरहा, वडिलांच्या पुण्यानं चतुर होतो. दातृत्व वंशपुण्यानं, दातृत्व त्याच्या उदारता, दातृत्व हे वंशाच्या पुण्यानं होतं आणि स्वतःच्या पुण्यानं तो मोक्ष प्राप्त करून घेतो. ही पुत्राची ओळख आहे, बरं का. तर ते म्हणतात, याकरता सुपुत्रच भक्त तरे तारी, 42 कुळे, त्याच्याकडे भक्ती असते, त्या भक्तीच्या मुळे वंशोद्धार. भक्ती ही सगळ्यांचा उद्धार करणारी आहे, त्यामुळे वंशोद्धार करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आता तुम्ही इतर पुत्र जर म्हणाल, वंशोद्धार करी सुपुत्र संसारी, सुपुत्र मात्र वंशोद्धार करू शकतो. ये अनाचारी पापरूपी, बाकीचे सगळे आहेत ते पापरूपी आहेत. आणि जिथं पापरूप आहे तिथं परमात्मा जात नाही.
नाथाने ओवी लिहिली आहे. एक नाथाने ओवी लिहिलेली आहे. रजस्वलेचे अन्न जरी ते बहुत रजस्वलेनं बनवलेलं अन्न अतिशय रुचिक आहे, परंतु ते अतिहीन. स्पर्श केलेलं सुद्धा घ्यायचं नसतं, जेवण केलेलं. आता हे बोलणं सुद्धा बरोबर नाही. हे आता बोलणं सुद्धा पाप होतं इथं. पण तुम्हाला सांगतो, नाथानी लिहिलेली ओवी, रजस्वलेचे अन्न उत्तम परी ते अतिहीन, तेवी अभक्ताचे घरी नारायण कदा जाणना. अभक्तांच्या घरी परमात्मा कधीही जात नाही, बरं का. म्हणून त्याच्याकडे ही ताकद येत नाही. सुपुत्राकडे असते ती ताकद त्याच्याकडे नाही. ती देवाकडे सुद्धा नाही, सुपुत्राची ताकद असते ती. तुम्हाला सांगतो, असे सुपुत्र जन्माला येतात, ते पृथ्वीची धारणा करतात. कोण कोण? सुपुत्र, पतिव्रता, संत, हे सगळे या पृथ्वीची धारणा करतात. या पृथ्वीला हे सगळे पर्वत, ही सगळी जीवसृष्टी तारता येते. हे सामर्थ्य कोण देतो? सुपुत्र देतात, बरं का. आणि याच्याकरता सुंदर एक उदाहरण दिलेलं आहे की गाय व्याल्यानंतर तिला वासरू होतं, तिच्या आचळामध्ये दूध असतं. ते परमेश्वरानं त्या वासराचं पोषण करण्याकरता ठेवलेलं असतं. पण वासराच्या निमित्तानं दुभती झालेली गाय आपल्या घरातल्या दुधाच्या गरजा भागवते. नुसत्या दुधाच्या नव्हे, चहाच्या, कॉफीच्या, तुपाच्या, लोण्याच्या, ताकाच्या सगळ्या गरजा भागवते. त्यामुळं ती जी दुभते ती आपल्या वत्सा करता, पण कुटुंबातल्या सगळ्यांचं पोषण होतं. त्याप्रमाणे ही पृथ्वी, हा पाऊस. तुम्हाला 2-3 गोष्टी मला सांगायच्या मुद्दाम. या कलियुगातल्या काल परवा घडलेल्या गोष्टी तुम्हाला सांगायचं आहे. हे जग कशामुळं राहतं, विषय आला म्हणून सांगतो. पाऊस पडतो. माझे एक शिक्षक होते लहानपणातले, ते कधी मला म्हणजे 2-3 इयत्ता शिकवलं आहे त्यांनी मला. पण ते कधी मला काही प्रश्न विचारायचे आणि बोलत बसायचे माझ्याकडं. तर ते म्हणाले, हा सूर्य उगवतो कसा? म्हणाले, आता सूर्य उगवतो तर नियम करून दिलेला आहे. पण तो म्हणाला, नाही, कुणीतरी अर्घ्यदान केल्याशिवाय सूर्य उगवत नाही. मंदेह नावाचे ते राक्षस येतात ना सूर्यापुढं, आणि त्यांना हटवण्याकरता अर्घ्य असं, आता मुलांना सगळ्यांना माहिती आहे, ते अर्घ्य असं वर मारायचं असतं. तर तो म्हणाले, अजूनसुद्धा या पद्धतीनं अर्घ्य देणारा कुणीतरी माणूस आहे. कशावरून? सूर्य उगवतो त्यावरून. सूर्य उगवतो त्यावरून. आम्ही जी काही कर्म करतो ना, ती सूर्य उगवण्यासारखी नव्हे. आमच्या कर्माने हा सूर्य उगवायचा नव्हे, पण ज्या अर्थी तो उगवतो, पाऊस पडतो, चंद्रकला कलेकलेनं वाढतो, ही सृष्टी सारखी नियमानं चालते, त्या अर्थी या पृथ्वीतलावर कोणीतरी संत आहेत, कोणीतरी सुपुत्र आहेत, कोणीतरी पतिव्रता आहेत, आणि कोणीतरी धर्मानं चालणारे लोक आहेत. तुम्हाला मुद्दाम मला सांगायचं आहे, आमच्या गावात 2 अशा घटना घडल्या. हे कशाला सांगतो मी, की कोणत्या प्रकारच्या, कोणत्या कडेपर्यंतचा सदाचार असतो, याचं एक उदाहरण आत्ता घडलेलं, या 1 वर्षापूर्वी घडलेलं सांगतो तुम्हाला. एका मुलीचं कानातलं जे काय ते दाग होतं, ते साधं होतं, नुसती तारबीर घालतात बघा, गरीब असलेली ती सोन्याची तार असलं काहीतरी तिचं ते कानातलं होतं. ती आमच्या पणजी शहरात कुठं भाऊ राहत होता म्हणून तिथं आली, आणि 7-8 घरी गेली. 7-8 दिवसांनी तिला कळलं की कानातला दागिना नाही आहे. तिची आई माझ्याकडे आली, आमच्याकडे कौल बिल लावतात. तर म्हणाली, माझ्या मुलीचं कानातलं पडलं. विशेषच याचं नव्हे, ते कुठं पडलं तेही माहीत नाही, कधी पडलं तेही माहीत नाही, पण म्हणाले कौल लावून पहा मिळेल काय म्हणून. मिळालं तर मिळालं, सोनं ना ते. म्हणून ती म्हणाली, आणि देवानं मिळेल असा कौल दिला. मिळेल कसं मिळेल, कुठं पडलंय ते नको म्हटलं. ते कुठं पडलंय, कुठं तुम्हाला मिळाल्याशी कारण, म्हणजे देवाची परीक्षा गेला, कुठं मिळालं, देवानं तिथं सांगितलं होतं, मिळालं दुसरीकडं, असं म्हणायला मोकळे. असं नको. त्यामुळं तुम्हाला मिळाल्याशी कारण ना. होय, तुम्हाला सांगतो 1 वर्षपर्यंत ती वस्तू मिळाली नाही.
आणि मला ती नाही कधी कधी येऊन सांगायचं, गुरुजी अजून ती मिळाली नाही वस्तू. हा आता मिळायला पाहिजे असं नाही, पण देवानं मिळतो म्हटलेली, मिळणार म्हटलेली. मी म्हटलं देवानं तुम्हाला मिळेल म्हणून सांगितलं आहे ना, तर ती मिळणारच, 100% नव्हे 110%. आता कधी मिळणार तर मी सांगत नाही. आणि तुम्हाला सांगतो, 1 वर्षानंतर तीच मुलगी परत आपल्या भावाकडं गेली. घडलेली गोष्ट सांगतो, विश्वास बसणार नाही तुमचा. तीच मुलगी आपल्या भावाकडं जाताना एक सिटी बस असते ना, सिटी बस, त्या सिटी बसमध्ये, त्या सिटीमध्ये फिरते ती, कुठं कुठं उतरायची. त्या बसमध्ये ती चढली आणि आता 5-6 स्टेशन झाल्यानंतर तिथं येणार, उतरायचं असते. तर कंडक्टर तिच्याकडे आला आणि तिला विचारायला लागला, तुमची काही वस्तू हरवली आहे का म्हणाले. ती विचार करायला लागली, हरवली आहे पण आता नव्हे, 1 वर्षापूर्वी. तेच म्हणतो म्हणाले, कसली आहे, काय आहे. असंच आहे. त्यानं आपल्या पाकिटातून ती वस्तू काढून तिला दिली. 1 वर्षाने. महाराज आज पोलीस कुठे आहे, ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला की तिथं गेले की तिथले दागिने नाही होतात आणि काढणारे पोलीस असतात. कोणी पोलीस असले तर क्षमा करा, पण अशा घटना घडलेल्या आहेत. पोलीस हे संरक्षण असतात, संरक्षक असतात. पण तिथं त्यांच्याकडून सुद्धा हे होतं, काढलं जातं. आणि त्या ठिकाणी एक कंडक्टर कुणाची तरी मिळालेली वस्तू, ही वस्तू आपल्याला ती ज्या वेळेला मिळेल तेव्हा आपण तिला परत देईन असं ठेवून ती वस्तू, ती दिसल्याबरोबर कधी एकदा दिसली मुलगी. ती मुलगी एकदा दिसली आणि यानं विचार केला, एक मुलगी उतरली आहे त्या स्टेशनवरून या स्टेशन, कुठं मला मिळाली आहे, इथं मिळाली आहे. इथं ती मुलगी उतरलेली. इथं कोण मुलगी उतरलेली, ज्या स्टेशनवर ती वस्तू मिळाली ती अमुक मुलगी होती. 1 वर्षपर्यंत ज्याचा जान नाही, पहचान नाही, काही नाही, अशा मुलीला 1 वर्षानं आपल्या बॅगेमध्ये असलेली, पर्समध्ये असलेली ती वस्तू त्यानं काढून दिली. आहेत ना प्रामाणिक माणसं. दुसरं सांगतो तुम्हाला, माझ्या मित्राच्या आज्याकडून, हे आमच्या गावातलंच, माझ्या मित्राच्या आज्याकडून, आजोबाकडून, माझं वय आता 69 वर्ष, त्याचं वय 70 वर्ष, आणि आमचे आजोबा, लक्षात घ्या, त्याच्या आजोबाकडून कुणीतरी 20 रुपये घेतले होते त्यावेळेला. तो मागच्या वर्षी आला आणि घर शोधत 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 आला आणि मग त्यातला कोण आहे नातू, त्यानं तो गाठला, माझ्या मित्राला गाठलं आणि म्हणाले, अमका अमका तू नातू ना. तर म्हणाले होय. त्यामुळे मी त्याच्याकडून अमक्या वर्षी 70-80 वर्षापूर्वी 20 रुपये घेतले होते. कळलं. त्याचे आज म्हणाले जवळजवळ 50,000 रुपये होतात. त्या काळचे 20 रुपये, त्या काळचे 20 रुपये. मग ते करून करून त्या काळी 20 रुपये, 10 रुपयामध्ये तोळा सोनं मिळत होतं. त्या काळी 10 रुपयामध्ये काय 7 रुपयामध्ये तोळा सोनं होतं. त्यावेळी 20 रुपये. म्हणजे त्या मानानं आज ह्याची किंमत, तो 50,000 रुपये घेऊन आला आणि तो म्हणाला, तुमच्या आजोबाकडून 20 रुपये घेतले होते, तेच मी हे तुम्हाला देतो, हे तुम्ही घ्या. घडलेली गोष्ट आहे, हरिदासी गप्पा नाही, देवाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो मी. तो माणूस तुम्हाला दाखवतो, माझा मित्र तुम्हाला दाखवतो. पाहिजे तर त्यांना फोन करून विचारा तुम्ही, फोन मी देतो तुम्हाला. तो म्हणाला, मी तुम्हाला पैसे दिले नाहीत, आजोबांनी दिलेले होते आणि एवढे पैसे मी घेणार नाही. एवढे पैसे नाही, मी 20 रुपये सुद्धा तुमच्याकडून घेणार नाही. मी त्या आजोबाचा नातू असेल पण मी ते घेणार नाही. हा म्हणतो, मला कृपा तुम्ही ते घ्या, नाहीतर मी तुमच्या रंजनात राहीन. हा पाया पडतो. कलियुग लागायच्या पूर्वी ही एक गोष्ट सांगतात भागवतामध्ये. कुणाला जमीन विकली होती, त्याच्या जमिनीत त्याला हंडा मिळाला आणि तो हंडा घेऊन मालकाकडे आला. तुमच्या जमिनीत हंडा आहे, हा तुमचा आहे. तो म्हणाला, नाही, मी जमीन विकली, त्या जमिनीत काय आहे ते तुमचं आहे. हा म्हणतो, नाही, मी जमीन विकत घेतली, हंडा नाही विकत घेतला. तो म्हणाला, मी जमीन तुम्हाला विकली, म्हणजे त्या जमिनीत हंडा असू दे, सोनं असू दे, रत्न असू दे, तुमची. भांडण कशा करता, हा हंडा माझा नाही, तो म्हणतो हंडा माझा नाही. हे द्वापार युगातलं भांडण बरं का. मग कली लागल्याबरोबर हा म्हणाला माझा हंडा, तो म्हणाला माझा हंडा. पण मी तुम्हाला ही सांगतो, ती गोष्ट कलियुगातली आहे.
याला सदाचार म्हणतात. सदाचाराचं एक तुम्हाला उदाहरण, प्रत्यक्ष उदाहरण दिलं, प्रत्यक्ष उदाहरण. आणि असा कुणी एखादा तुमच्या जीवनामध्ये मिळाला ना तर 1000 लोकांना तुमच्या तोंडानं सांगा. कारण अशी माणसं आहेत म्हणून या सूर्याला उगवावं लागतं, या माणसाकरता या पावसाला पडावं लागतं, या माणसाकरता चंद्राला उगवावं लागतं आणि आपल्या शीतळ चांदण्यानं त्याला अमृतकला द्यावी लागते. तेव्हा हे काम कुपुत्राकडून होणार नाही. येर अनाचारी पापरूपी नर अभक्त जाणावे. ते अभक्त आहेत आणि तयासी नेणवे देवरा. त्यांना देव कळतच नाही आणि म्हणून त्यांच्याकडून स्वतःचाच उद्धार होत नाही तर जगाचा उद्धार आणि वंशाचा उद्धार काय होणार मला तुम्ही सांगा. देवराव ओळे पाहोनिया भाव. देवराव असा नाही हो, देव भावाचा भुकेला तोची दुष्काळ तयाला. देव म्हणे भावाचा भुकेला आहे पण त्याच्या गावात भावाचाच दुष्काळ आहे. भाव असलेला कोणी मिळत नाही. तो पांडुरंग कटेवर हात घेऊन भाव असलेला कोणी उभा आहे. कृपाळू तातडी पांडुरंग माय बाप भेटीची आवडी. तो वाट पाहतो की कोणी भाव असलेला माझ्याकडे येईल का. एवढ्या वारीत सगळे येतात. कोणी सेल्फी काढतो, कोणी आमच्या सरकारनं 2,500 रुपये वारीला जायला दिलेले आहेत प्रत्येकाला म्हणून जातो. कोणी आणखी काय करतात. याच्यामध्ये भाव कुणी असलेला आहे का हे पाहत तो कमरेवर हात घेऊन पाहतो आहे का. आणि देवराव ओळे पाहून या भाव. देवराव हा कृपा करतो भाव पाहून. असला भाव तरच तो भाव धरील तया तारील पाठाण. भाव धरील तया भाव धरील तया तारील पाषाण. भाव धरील तया तारील पाषाण. दुर्जना सज्जन काय करी. भाव धरील तया तारील पाषाण. भाव धरील तया तारील पाषाण. भाव धरील तया तारील पाषाण. देवराव ओळे पाहोन या भाव. दास म्हणे माव कामा नये. देव हा भावाचा भुकेला आहे. तेव्हा देवाची कृपा व्हायची असेल पुन्हा समर्थाने नेऊन तिथं नेलंय. हे का सांगितलंय. सगळं सुपुत्राचं वर्णन ऐकल्यानंतर कुणाला खंत वाटावी. अरे माझ्या आईवडिलांच्या घरी मी जन्माला आलो आणि माझ्या कुलाच्या उद्धाराकरता मी काहीही केलं नाही. बुवा मी आता कुपुत्र झालो. माझ्या सगळ्या वाटा बंद झाल्या आणि माझ्या कुपुत्रतेनं माझे सगळे 42 पिढ्याचे लोक सगळे नरकात गेले का. आता काहीच माझ्याकडे उपाय नाही का. असं नाही. तुम्ही 70, 80, 90 वर्षांचे 100 वर्षांचे असलात तरी कुपुत्र आहात ते जाऊन सुपुत्र होता येतं. इथं व्यवस्था त्याकरता सांगितलेली आहे. देवराव हे पाहून या भाव. दास म्हणे माव कामा नये. कुणालाही आपल्या शेवटच्या अंताच्या काही घटक्यापर्यंत सुपुत्र होता येतं. भगवंताचं नामच असं आहे. भगवंताच्या नामामुळं तो दगड असला तरी तरतो. भाव धरीला तया तारीला पाषाण. तो दगड असला तरी तरतो. भगवंताच्या नामाचा महिमा असा आहे की त्या नामा सरिसाच हरी हरिघे हृदया माझारी. त्या नामस्मरणाच्या योगानं, त्या नामस्मरणाच्या श्रवणानं तो परमात्मा आमच्या हृदयामध्ये जाऊन बसतो आणि तिथं तो एकदा आला की तेजस्विनावधीतमस्तु. तो आत गेल्याबरोबर ज्याप्रमाणे कंदिलात दिवा पेटवल्यानंतर त्याचा प्रकाश त्या काचेतून बाहेर पडतो तसा परमात्मा नामस्मरणाच्या योगानं आपल्या हृदयात येऊन बसला. एवी हृदय या शब्दाची फोडच अशी आहे. हृदय अयम हृदयम. या हृदयामध्ये जो अयम म्हणजे परमात्मा आहे ते हृदय आहे.
आज जरी तुम्हाला कळलं की अरे माझं उभं आयुष्य फुकट गेलं आणि मी कुपुत्र्याच्या यादीत पडलो, तरी या वेळेला आपल्याला मार्ग आहे. भगवंताचं नामस्मरण घ्या. नामस्मरणानं आपण या सुपुत्राच्या कोटीला पोचू शकतो. हा मार्गही अंगुली निर्देश करून समर्थाने सांगितला आहे. म्हणून पूर्वपद्यात ते म्हणतात, सुपुत्र हा सुपुत्र संसारी कोळाचे मंड धिंदिणारा. पूर्वपद्यात सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त, वंश उद्धरण हरिभक्त, सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, सुपुत्र संसारी कुळाचे मंडन. वंश उद्धरण हरिभक्त, वंश उद्धरण हरिभक्त, भक्त तारे तारे 42 पुढे, भक्त तारे तारे भक्तीचे निमुळे वंशोद्धार, भक्तीचे निमुळे वंशोद्धार, भक्तीचे निमुळे वंशोद्धार, भक्तीचे निमुळे तरे तारी 42 पुढे, भक्त तरे तारी 42 पुढे, भक्तीचे निमुळे वंशोद्धार करे. अनाचारी पाप, पाप रूपी नर अभक्त दानावे, जयासी नेणवे देवराव, देवराव ओळे पाहुनिया भाव, देवराव ओळे पाहुनिया भाव, दास म्हणे माव कामा मोहे, दास म्हणे माव कामा मोहे, सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, सुपुत्र संसारी कुळाचे मंडन. पंढरीचे जावे ऐसे माझे मनी, पंढरीचे जावे ऐसे माझे मनी, पंढरीचे जावे ऐसे माझे